अस्सलाम वालेकुम नाजरीन, नादिर न्यूज में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। कोविडची लाट पुन्हा येणार का? चायनामध्ये कोविडचं काय स्टेटस सुरू आहे? भारतामध्ये कुठले नवीन निर्बंध आहेत का? याविषयी बरीचशी चर्चा ही सगळ्या माध्यमांमधून आता सुरू आहे। त्या दृष्टीनं समस्त नांदेड जिल्हावासियांना जिल्हाधिकारी म्हणून मी काही माहिती देऊ इच्छितो। सर्वप्रथम मी हे सांगेल की सद्यस्थितीमध्ये आपल्याला घाबरून जाण्याची गरज नाही आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये आज कोविडची कुठलीही ॲक्टिव्ह केस नाही आहे आणि जर पुढची तयारी जर बघितली तर साधारण 8,000 पर्यंतचे बेड्स आपल्याकडे तयार आहेत। 35 मेट्रिक टन ऑक्सिजन इतकी कॅपॅसिटी आपली तयार आहे आणि त्याचबरोबर टेस्टिंगसाठी आवश्यक असणारं सगळं साहित्य किंवा इतर सगळे इक्विपमेंट्स आहेत त्याची आपण पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे। त्याविषयीचा एक विस्तृत आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात नुकताच झालेला आहे। मात्र असं असलं तरी आपण सुद्धा थोडी दक्षता बाळगायला हवी। कोविडपासनं प्रतिबंध करणे हाच सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। एकदा कोविडची लागण झाल्यानंतर उपचार घेण्यापेक्षा कोविड आपल्याला होऊ नये यासाठी ज्या काही मूलभूत गोष्टी आहेत त्यामध्ये मास्क वापरणे असेल, त्यामुळे प्रत्येक गर्दीच्या ठिकाणी आपण जर मास्क वापरला किंवा विशेषतः आजारी लोकांना भेटताना आपण जर मास्क वापरला तर ते अधिक उचित ठरेल। त्याचप्रमाणे जर आपल्याला कुठल्याही प्रकारे ताप, सर्दी, खोकला किंवा निमोनियासारखं वाटत असेल, वास न येणे, चव न लागणे अशा पद्धतीची लक्षणं असतील किंवा सततची डोकेदुखी असेल तर आपण जवळच्या फीवर क्लिनिकमध्ये किंवा आपल्या डॉक्टरना दाखवून त्याच्यावर सल्ला घ्यावा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोविडची टेस्ट करून घ्यावी। कारण लवकरात लवकर डिटेक्ट झालेला पेशंट हा 100% बरा होतो हे आपण गेल्या तिन्ही लाटांमध्ये बघितलेलं आहे। एकंदरीत मी एवढंच सांगेल की आपण फार घाबरून जाण्याची गरज नाही। देशभरात जगभरात काय चाललंय त्याचा पूर्ण आढावा महाराष्ट्र शासनाच्या स्तरावर आणि जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर हा सातत्यानं सुरू आहे। जेव्हा केव्हा एखादी नवीन घटना घडेल त्यावेळेस आम्ही निश्चितपणे आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचवू, परंतु तोपर्यंत आपले जे मूलभूत कोविडपासून वाचण्याचे जे काही आयुध आहेत त्यांचा आपण वापर करावा आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लसीकरण। ज्यांचा लस घेण्याचा पहिला, दुसरा किंवा प्रिकॉशन डोस बाकी असेल त्यांनी तातडीनं तो डोस घ्यावा आणि आपण कोविडसाठी तयार व्हावं असंच मी आज आवाहन करतो। हमेला खवातीन और औरतों के दिगर अमराज, बांझपन के इलाज के लिए, फैमिली प्लानिंग की मशवरात के लिए, बेहतरीन आलात की सहूलत में नॉर्मल और ऑपरेशन से बच्चों की पैदाइश के लिए और ज़चगी के साथ साथ औरतों के दिगर अमराज के इलाज के लिए खुसूसी नज़्म केरला के मल्टी स्पेशलिटी और गवर्नमेंट हॉस्पिटल के तजुर्बेकार डॉक्टर खान सारा नुदरत, मावीन मैटरनिटी एंड नर्सिंग होम, चावलवाला कॉम्प्लेक्स, SBI बैंक के ऊपर, देगलू नाका, नांदेड़। हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तयाब है। प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेस, फ्रूट मार्केट के सामने, मालटेकरी रोड, कामठा, नांदेड़। अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़ और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।